भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। भाजपच्या बैठकीमध्ये जागा वाटप फॉर्म्युला ठरल्याची माहिती कळते। निवडणुका जिंकण्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती शेलारांनी दिली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे। त्यासाठी सरकारी योजना गावागावात पोहोचवण्यासाठी भाजपची रणनीती ठरली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संभाजीनगरमध्ये आज महायुतीची समन्वय बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते, भाजपचे नेते, कार्यकर्ते तसंच अजित पवार गटाचेही कार्यकर्ते सहभागी होतील। काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे। जालना आणि संभाजीनगरचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। संभाजीनगरमध्ये बैठकांचं आयोजन केलंय। त्याचप्रमाणे नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह राज्यातल्या प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळे जळगाव दौऱ्यावर आहेत। जनसन्मान यात्रेतून ते जनतेशी संवाद साधणार आहेत। काल कोल्हापूरचा दौरा आटपून ते आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी ते सरकारच्या कामाचाही आढावा घेणार आहेत। अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। टायगर अभी जिंदा है असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी विधानसभेमध्ये निवडून जावं आणि माझ्या जागेवर मंत्री व्हावं, त्यांच्यासाठी मदत करायला मी तयार आहे असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। जालन्यामध्ये खोतकरांचा सत्कार सोहळ्यादरम्यान सत्तारांनी हे वक्तव्य केलं। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले। ते वर्सोवा विधानसभेसाठी इच्छुक आहेत। तसंच झुलेलाल मंदिरातून प्रचाराचा नारळ त्यांनी फोडलाय। कुठलाही पक्ष नाही किंवा पार्टी नाही, पण प्रयत्न करणार अशी घोषणा त्यांनी फेसबुकवरून केली आहे। श्रीगोंदा मतदारसंघातून सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। पाचपुतेंच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये बॅनरबाजी केली आहे। बॅनरवर सुवर्णा पाचपुतेंचा फिक्स आमदार असा उल्लेख करण्यात आलाय। 2014 पासून तयारी आहे आणि यावेळी निवडणूक लढवणारच अशी भूमिका पाचपुते यांनी घेतली आहे। सोलापुरातल्या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी शरद पवारांना दौऱ्यादरम्यान पुष्पगुच्छ देऊन सिद्धरामप्पा पाटलांनी पवारांचं स्वागत केलं। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे। हिंडनबर्ग रिपोर्टनंतर माधवी बुच यांनी राजीनामा का दिला नाही असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय। देशातील गुंतवणूकदारांचं नुकसान झालं तर याची जबाबदारी पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्ष की अदानी स्वीकारणार का असाही सवाल राहुल गांधींनी केला। वादग्रस्त माजी चेनी आयएस पूजा खेडकरनं अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्ली हायकोर्टमध्ये अर्ज दाखल केलाय। पटियाला हाऊस न्यायालयानं 1 ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला। त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। यशस्वी शिंदे हत्ये प्रकरणामध्ये तपासात नवी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय। यशस्वी शिंदे हिचा मोबाईल आणि हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार पोलिसांना सापडलंय आणि आरोपीनं उरण रेल्वे मार्गालगत मोबाईल फेकून दिलेला होता। मोबाईल सापडल्यामुळे आता अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळणार आहेत। जरांगेंची शांतता रॅली आज नगर शहरामधून निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन करून त्यानंतर मिरवणूक मार्गाने ही रॅली निघणार आहे। 4 वाजता चौपाटी करंजा इथे जरांगेंच्या सभेचं आयोजन केलं। सगळे सोयऱ्यांना मराठा आरक्षण देणं हे कायद्यानुसार शक्यच नाहीये असं सांगितल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले। आरक्षण द्यायचंच असेल तर आमच्या 8 लाख हरकतींची आधी सुनावणी घ्या असं आव्हान भुजबळांनी केलं। भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही सगळे सोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नसल्याचं सांगितलंय। तर मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी ते अशक्य असल्याचं बोंडे मागणी वाढल्यानं भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। भेंडी, गवार, फ्लावर, वांगी, मटारचे दर वाढले। शेवगा, घेवड्याच्या दरामध्ये घट झाली आहे। फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। पावसाच्या उघडीपीमुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे। पालेभाज्यांच्या दरामध्ये घट झाली आहे। सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला। सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय जारी न केल्यानं सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत। 8 महिने उलटूनही शासन निर्णय न जारी झाल्यानं आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यात। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्तानं कावड यात्रा, पदयात्रा काढत भाविक मध्यरात्रीपासून मंदिरात दाखल झाले। यावेळी हर हर महादेवच्या जयघोषामुळे मंदिराचं वातावरण आनंदमय झालं।
श्रावण महिन्यानिमित्तानं सांगलीतल्या कृष्णा नदीत होड्यांची शर्यत रंगली आणि केशवनाथ उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। अटीतटीच्या शर्यतीमध्ये कवठेपीरांच्या सप्तर्षी बोट क्लबनं बाजी मारत पहिला क्रमांक मिळवला। दरम्यान होडी शर्यत पाहण्यासाठी कृष्णाकाठावर सांगलीकरांनी मोठी गर्दी केली। दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्तानं भीमाशंकर इथं भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। मंदिर गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला। पहाटेची महापूजा आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। राज्यातील धरणांमध्ये 965.32 टीएमसी पाणीसाठा आता जमा झालाय आणि प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही 1430.63 टीएमसी आहे। त्यापैकी 965.32 टीएमसी पाणीसाठा जमलाय आणि पाणीसाठ्याबाबत आता पुणे विभाग हा राज्यात आघाडीवर आहे। 2023 मधील कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। ई पीक पेरा नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक संकटात सापडले आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 75% क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आहे। मात्र सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झालाय, उत्पादन घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले। ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झालाय। येवल्याच्या नगरसूल इथल्या विहिरीमध्ये पडलेल्या काळविट्याला जीवदान देण्यात आलंय। पशुप्रेमी आणि शेतकऱ्यांनी स्वतः विहिरीमध्ये उतरून या काळविट्याला सुरक्षित बाहेर काढलं, त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। कोकण किनारपट्टीवरील पर्ससीन नेट मच्छीमार पुन्हा आक्रमक झालेत। खोल समुद्रात पर्ससीन मासेमारीला परवानगी द्या अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। 7 दिवसांमध्ये या बोटींना मासेमारीसाठी परवानगी द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। बदलापुरातल्या सोनेवली गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 51 फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। बाबासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी हा पुतळा उभारणार असून या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात श्रावण महिन्यानिमित्तानं पतंग महोत्सव पार पडला। कापडी आणि कागदाच्या वावड्या यावेळी आकाशात उडवण्यात आल्या। सामाजिक संदेश लिहित 25 फुटांपर्यंतचे पतंग आकाशात उंच उंच उडवण्यात आले। महोत्सवात नागरिकांनी मोठा सहभाग घेतला। यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कारभाराविरोधात रुग्णसेवक आक्रमक झाले। निवासी डॉक्टरांच्या संपानंतर रुग्णसेवकांना प्रवेश बंदी केल्यानं रुग्णसेवकांना आंदोलनाचा इशारा दिला। रुग्णसेवक स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार। कल्याणच्या कोळशेवाडीतल्या देवीदास टॉवरमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि भीषण आग लागली। अग्निशमक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। ही आग आटोक्यात आणली। सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र घरातल्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तब्बल 5,485 किलोचे अंमली पदार्थ नुकतेच नष्ट केले। नवी मुंबईतल्या तळोजा इथे ड्रग्ज नष्ट करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ही अंदाजे 52 कोटी रुपये असल्याचं सूत्रांनी सांगितलं। गेल्या काही वर्षात मुंबई आणि आसपासच्या परिसरातून जप्त केलेले हे अंमली पदार्थ होते। डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकानं नागपूरमध्ये मोठी कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। शहरातल्या पाचपावली भागात एका बांधकामाधीन इमारतीमध्ये हा अवैधपणे कारखाना सुरू होता। डीआरआयच्या पथकानं छापेमारी करत 78 कोटी रुपयांचे तब्बल 51 किलो 95 ग्रॅम मॅफेड्रोन ड्रग्ज जप्त केले। बुलढाण्यातल्या अवैध सोनोग्राफी सेंटर कारवाई प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे। जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीसीपीडीएनटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 अटक केली आहे। घरात चोरीसाठी शिरलेल्या 2 तरुणांना गावकऱ्यांनी बांधून ठेवलं, चांगलाच चोप दिला। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या देवसरला इथली ही घटना आहे। दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। चोर मध्य प्रदेशच्या बालाघाटचे रहिवासी असल्याची माहिती कळते। साताऱ्यामध्ये टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। आंबवडे समोर वाघोली इथे ही घटना घडली। अपघातामुळे 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। 2 जण गंभीर जखमी, त्यामुळे जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे ट्रक आणि कंटेनरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले।